स्टार्ट। जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण या ठिकाणी पहिलं जे जय भीम साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत आहे त्याविषयी विचार करणार आहोत। खरं म्हणजे पुणे ही विद्येची नगरी मानली जाते, पण आपल्याला माहिती आहे की फार पूर्वी इथे अविद्याही होती, म्हणून महात्मा फुलेंना या ठिकाणी विद्येचा जय जयकार करावा लागला आणि सांगावं लागलं की सगळी दुःख ही अविद्येनं झालेली आहेत। तेव्हा आता या नगरीमध्ये सर्वप्रथम जय भीम साहित्य संमेलन होत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे। याकरता की आपल्याला माहिती आहे की जे साहित्य आहे म्हणजे मराठीतलं आहे किंवा भारतीय साहित्य आहे, या साहित्यामध्ये ज्यांनी साहित्य लिहिलं त्यांनी ते खूप ठिकाणी प्रसारित केलं आणि त्याच्याबद्दलच त्याचं कौतुक केलं। त्यामुळे पाहिलं की मराठी साहित्यात सुद्धा लिहिणारे तेच, वाचणारे तेच, प्रसार करणारे तेच, प्रकाशित करणारे तेच, म्हणजे लेखक, प्रकाशक, वाचक हे सगळे एक। या सगळ्यामध्ये जो सर्व मोठा बहुजन समाज आहे, जो सर्वव्यापी समाज आहे, त्या समाजाच्या दुःख सुखाचं प्रतिबिंब पडलं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी साहित्य हे सर्वाधिक सुरुवातीला अनुवादित साहित्य होतं। म्हणजे विनोद करतात लोक त्याच्यावरती की काही वेळेला मराठीत पुस्तकं प्रकाशित व्हायची नाही, त्यावेळी लोक म्हणायचे काय झालं, काय नाही म्हणे, लंडनमध्ये पोस्टाचा संप आहे, म्हणजे तिथलं साहित्य अजून इकडे आलं नाही। तर अशा स्थितीमध्ये काही आपल्या तरुणांनी विचार केला बाबासाहेब असताना की आपल्या जीवनाचं प्रतिबिंब कुठे दिसतंय, आपलं साहित्य कुठे आहे, आपण काय वाचावं। तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की जुन्या साहित्याचं आपण जतन केलं पाहिजे, आपल्याकडे जे साहित्य आहे त्याचं जतन केलं पाहिजे। आणि बाबासाहेब त्या अर्थानं सर्वव्यापी होते। त्यांनी आपल्या दोन्ही वर्तमानपत्रावर जी त्यांनी पहिलं काढलं मूकनायक, त्याच्यावर त्यांनी संत तुकारामाची ओवी दिलेली आहे, संत तुकारामाचा अभंग दिलेला की काय करू आता मी ठेवून अभिळ, कारण जगी नाही कोणी मुकी असं जाणं, म्हणून निशंक तोंड हे वाजवेले, की आता मुक्यांचा कोणी नायक नाही, आमचा कोणी नायक नाही, तेव्हा मला हे काम केलं पाहिजे। म्हणून पहिली साहित्याची सुरुवात त्या मूकनायक पासून आपण पाहूया की जे लिखित दिसतंय। परंतु माझ्या मनात असं आलेलं आहे की आपल्या वेदनेचा खरा आविष्कार एका मातंग मुलीनं, मुक्ता साळवे हिनं महात्मा फुलेंच्या काळामध्ये केलेला आहे। आणि तिनं जो निबंध लिहिला तो फार महत्त्वाचा आहे। तो मी देशासाठी हिंदीमध्ये केला की आमचं कोण वाली, आम्हाला तर काहीच नाही, आम्हाला ग्रंथ नाही, आम्हाला देव नाही, आम्हाला काहीच नाही, आणि जीवनातच तुम्ही काही ठेवलंच नाही। इतक्या प्रकारे तुम्ही आम्हाला सर्व प्रकारे शक्तिहीन करून टाकलेला आहे। अशा वेळी आम्ही काय करावं, तर हा जो प्रश्न अजून मुक्ता साळवेनं जो विचारला होता तो सोडवण्याची वेळ जेव्हा आली तर ती खरी वेळ आणि त्याचा खरा जय जयकाराचा जो मंत्र आहे तो जय भीम आहे। जे पहिले प्रश्न मुक्ता साळवेनं विचारले समाजाला की आमच्याविषयी तुम्ही करणारे कोण, तुम्ही काय करता आहात, आणि या जीवनात आमचा अर्थ काय, आमच्या जीवनाची किंमत काय, तेव्हा आपल्या जीवनाची किंमत जेव्हा मुक्ता साळवेने विचारली तेव्हा जय भीम हे उत्तर या देशाने त्याला दिलं की तुझ्या जीवनाची ही किंमत, तुझ्या जगण्याची ही किंमत आणि तुझी सगळी हिंमत ही जय भीम आहे। आणि ही जय भीम गर्जना आपण या नावानं आपण साहित्य संमेलन घेतो, ही फार आनंदाची बाब आहे। तर मी सांगत होतो की काही मंडळी अशी होती की ज्यांनी असा विचार केला की आपलं काहीतरी साहित्य लिहिलं पाहिजे आणि आपलं लिखाण आलं पाहिजे। त्यामध्ये घनश्याम तळवटकर हे पी सोसायटीचे प्रमुख होते, आणखीन 2-3 लेखक मंडळी होती। त्यांनी पहिल्यांदा एक छोटं मंडळ स्थापन केलं, पण त्यांचं काही फार त्यावेळी ते चाललं नाही। थोड्या वेळ दिनेश लखमापूरकर एक नाव महत्त्वाचं त्याच्यामध्ये होतं। पुढे भाऊसाहेब अडसूळ आणि अप्पासाहेब रणपिसे
या दोन लोकांनी, या दोन तरुणांनी खूप ध्यास घेतला. त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की आम्ही काय करावं. त्यांनी सांगितलं की आपण लिहावं, आपण त्याचं तुम्ही लोकांना गोळा करा की आणि आपल्या लोकांची सुखदुःखही तुम्ही मांडली पाहिजेत. तर या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी पहिल्यांदा बौद्ध साहित्य समिती स्थापन केली आणि पहिलं दलित साहित्य संमेलन हे मुंबईमध्ये घेतलं. त्या पहिल्या दलित साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आचार्य अत्रेंना बोलावलं. आचार्य अत्रे हे फार मौलिक असे मराठीचे लेखक आहेत आणि एक झुंजार लेखक, पत्रकार. त्यावेळी त्यांचा मराठा चालू होता आणि अत्र्यांची लेखणी कसं आहे की अत्र्यांचं लहान पोरासारखं प्रेम असायचं की खूप चिडायचं, खूप रागवायचं, रडायचं, परत हसायचं. म्हणजे एक निरागस मनुष्य तसा तो होता. त्यामुळे ते कुणावरती खूप टीका करीत आणि प्रेम केलं की इतकं प्रेम करीत की त्याला असं वाटत की आता काय करावं, अशी त्याची स्थिती होत असे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर त्यांनी जे अग्रलेख लिहिले फार अद्भुत होते. नेहरूंच्या मृत्यूवर त्यांनी लिहिले अप्रतिम होते. कारण लोकांना असं वाटायला लागलं की अरे असं कोणी लिहू शकतं, आयुष्यभर ज्यांना विरोध केला त्यांच्यावरती लिहू शकतो. तेव्हा त्यांनी दलितांचे बाबा म्हणून त्यांच्या जे संपादकीय आहे त्याचं पुस्तक काढलं अत्र्यांचं आणि ते पहिलं पुस्तक त्या आपल्या मंडळींनी प्रकाशित केलं, दलितांचे बाबा. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये अत्रेंना बोलावलं होतं उद्घाटनासाठी. उद्घाटनासाठी बोलल्यावरती अत्रे हो म्हणाले, पण काही काय म्हणतात त्याला विवशता, काही अपरिहार्य कारण आलं आणि त्यांना जाता येईना. एका छोट्या शाळेमध्ये तो कार्यक्रम होता. कारण हॉल भाड्याने घेण्याचे पैसे कुणाकडे, कुठल्या तरी शाळेचा म्युन्सिपाल्टी हॉल मिळाला, त्यात ते संमेलन घेतलं होतं त्यांनी, दलित बौद्ध साहित्य संमेलन. मग त्यांनी अण्णाभाऊ साठेंना सांगितलं की बा मी जाऊ शकत नाही, तुम्ही जा. मग आपली काही मंडळी अण्णाभाऊ साठेंच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत गेली. त्याचं वर्णन राजाभाऊ ढाले यांनी खूप चांगलं केलेलं आहे. ते गेले त्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत, त्यांच्याबरोबर ही सगळी त्यांची मित्रमंडळी होती. त्यांनी सगळं वर्णन केलं की अण्णाभाऊ कसे राहत आहेत, काय आहे त्यांच्या घरात, काय आहे, कसे बसलेत, हे वर्णन राजा ढाले यांनी जे केलेलं आहे. कारण ते स्वतः तिचं निमंत्रण द्यायला गेले होते. तर पहिलं निमंत्रण त्यांनी अण्णाभाऊंना ते दिलं आणि पहिलं उद्घाटन दलित साहित्य संमेलनाचं हे अण्णाभाऊ साठेंनी केलं. आचार्य अत्रेंच्या ऐवजी ते गेले. तर त्या उद्घाटनामध्ये खूप सुंदर भूमिका मांडली. म्हणजे ज्याला आपण सांगतो की दलित साहित्याची जी पायाभूत भूमिका आहे ती अण्णाभाऊ साठेंनी मांडली. ते म्हणाले की अरे हे सगळं जग जे आहे हे सुंदर जग आहे. या सुंदर जगामध्ये जी विद्रुपता आलेली आहे ती विद्रुपता दूर करायची आहे आणि ही विषमता दूर करायची आहे. या विषमतेला दूर करण्यासाठी, समता आणण्यासाठी जो जो प्रयत्न करेल तो आपल्याला करायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की साहित्य हे कशा करता आहे. कारण अण्णाभाऊंनी खूप साहित्य वाचलं होतं. अण्णाभाऊंनी वेगवेगळे अनुवाद वाचले होते. अण्णाभाऊंना विदेशी साहित्याचा अभ्यास होता. रशियन कादंबऱ्या त्यांनी वाचल्या होत्या, रशियन साहित्य त्यांनी वाचलं होतं आणि ते मराठीतही आलेलं होतं. अण्णाभाऊंना वाचनाचं खूप वेळ होतं. कुठल्याही रद्दीच्या दुकानातून ते पुस्तक खरेदी करून वाचत असत. तर त्यांचं वाचन अफाट असल्यामुळे त्यांनी सांगितलं की साहित्य हे कशा करता पाहिजे. तर मराठी साहित्यात असा वाद होता की कलेसाठी कला की साहित्यासाठी कला. कला ही मनोरंजन करणारी पाहिजे, लोकांना हसवणारी पाहिजे, सुख देणारी पाहिजे, हे अशी कला असू शकत नाही वगैरे वगैरे खूप वाद होता. पण अण्णाभाऊंनी सांगितलं की या देशामध्ये साहित्य कोणाच्या मनामध्ये जीवनाविषयी मांगल्याची कल्पना आहे. आणि त्याने असा शब्द वापरला की 3 दगडाच्या चुलीवर जेव्हा आमचा गरीब मनुष्य, श्रमिक मनुष्य, दलित मनुष्य स्वयंपाक करतो आणि राहून जगतो त्याच्याही मनामध्ये मांगल्याची भावना असते. आणि साहित्यामध्ये उलट असं झालेलं आहे की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मांगल्य किंवा नैतिकता आम्हाला दिसत नाही आहे.
आणि त्यामुळे दलित साहित्य हे लोकमंगलकारी साहित्य व्हावं, सगळ्यांचं मांगल्य करणारं साहित्य व्हावं. खरंच अण्णाभाऊ साठेंनी पहिली जी व्याख्याच करून टाकली ती इतकी विराट आणि विशाल होती की त्याच्यानंतरचं सगळं साहित्य कोलमडलं. आणि तुम्हाला माहिती की जेव्हा दलित साहित्य लिहिण्याची जेव्हा एक लाट आली तेव्हा मराठी साहित्य हे निश्चित पडल्यासारखं झालं की त्यांना सुचेना की इतकं मोठं जीवन, इतका विशाल कॅनव्हास आपल्याकडून राहिला कसा. आणि त्यामुळे हे साहित्य निर्माण होऊ लागलं. काही लेखक सुरुवातीला फार कमी होते, बंधू माधव, शंकरराव खरात, त्याचप्रमाणे बाबूराव बागुल, ही 2-4 नावं होती. त्या काळामध्ये त्या संमेलनाच्या वेळी एक संमेलन त्याचं अहमदनगरला झालं. मी अहमदनगरचा, त्यावेळी माझं वर्तमानपत्र होतं. आणि आपल्याला माहिती की रावसाहेब कसबे हे त्यावेळी तरुण होते. आणि ते संमेलन जे नगरला नगरपालिकेच्या सभागृहात झालं त्यामध्ये कुसुमाग्रज, दादासाहेब गायकवाड आणि रावसाहेब कसबे तरुण असताना देखील त्यांना तो सन्मान मिळाला होता. ते त्यावेळी अध्यक्ष होते. कुसुमाग्रज उद्घाटक होते, दादासाहेब गायकवाड हे प्रमुख पाहुणे होते. त्या संमेलनाला मी उपस्थित होतो. त्यावेळी साहित्यावर खूप चर्चा झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं कुसुमाग्रजांचं भाषण झालं. ते म्हणाले आपला समाज कसा आहे, आपला समाज किराणा मालाच्या दुकानासारखा आहे. किराणा मालाच्या दुकानामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूंचे डबे असतात त्याप्रमाणे आपल्यामध्ये जातीचे डबे आहेत. आपल्याला जर विचारलं की भारतीय मनुष्य कुठे आहे तर आपण म्हणू कोण भारतीय. आम्हाला विचारा की यादव आहे का अमुक आहे की कोण आहे, आम्ही जात विचारतो. आम्ही त्याचं विचारत नाही की हा कोण आहे, धर्मही विचारत नाही, आम्ही जात विचारतो. ते म्हणले या ठिकाणी सगळे जातीचे डबे आहेत. ज्याप्रमाणे किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेला आणि तुम्ही असं विचारलं की 4 आण्याचा किराणा द्या, तर तो म्हणलो किराणा नावाची वस्तू नाहीये, भारतीय नावाची वस्तू नाहीये, हिंदू नावाची वस्तू नाहीये. इथे वेगवेगळे आहेत. तुम्ही विचारा पाहिजे का, तुम्ही विचारा अमुक पाहिजे का, तुम्ही तमुक जातीचा आहे का. इथे जाती जातीचे डबे आहेत. तर हा समाज एक झाला पाहिजे, हे साहित्याचं काम आहे. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी जेव्हा हे सांगितलं, दादासाहेब गायकवाड उभे राहिले. ते म्हणाले मला साहित्य कळत नाही, मी काही वाचत नाही. काय म्हणे असतं साहित्यात, तो आला ती आली ते भेटले, हे काय साहित्य आहे का म्हणे. पण आता तात्या म्हणाले म्हणजे कुसुमाग्रज की आमच्या समाजामध्ये निरनिराळ्या जातीचे डबे आहेत, वेगवेगळे पदार्थ आहेत डब्यात. तर म्हणे हे सगळे पदार्थ एका पाट्यावर टाकून पाट्या वरवंट्यावर याचा मसाला वाटला पाहिजे, हे साहित्य आहे. सामाजिक एकतेचा मसाला वाटला पाहिजे. आता लक्षात घ्या की ज्याला साहित्य माहीत नाही, ज्यांनी कधी काही साहित्यिक वगैरे काही पाहिलं नाही, काव्य वगैरे काही वाचलेलं नाही, पण त्यांनी जी व्याख्या केली आहे की या सर्व जातीचा मसाला वाटून एकरूप केलं पाहिजे, ही एकात्मतेची भावना ही त्यांनी पहिल्यांदा त्या साहित्य संमेलनामध्ये सांगितली. आणि त्या साहित्य संमेलनाचं मी खूप सुंदर रिपोर्टिंग केलं, त्यांचं भाषण टाकलं. ते जेव्हा मिळालं त्याच काळामध्ये मला नोकरी लागली. मी पाथर्डी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो होतो नुकताच, म्हणजे MA झाल्यानं नुकताच प्राध्यापक झालो. पण त्याच वेळी मला बेळगाव येथे भरलेल्या दलित बौद्ध साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. अडूसष्ट साली आमचे सगळे कॉलेजचे लोक चकित झाले की अरे हा आत्ताच आला, पहिलंच वर्ष कॉलेजमध्ये. पण माझी जी भावना होती त्यामुळे ते सगळं लक्षात आलं की हा विचार कुठेपर्यंत जाईल. आणि म्हणून बेळगावच्या साहित्य संमेलनाचं मला अध्यक्षपद मिळालं. ते दलित साहित्याच्या अध्यक्षीय भाषणामध्ये शरणकुमार लिंबाळे यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला आहे, त्यात ते भाषण आहे. तर अशा रीतीनं ही वाटचाल होत गेली. मी जवळजवळ 9 वर्तमानपत्र काढत होतो, लिहित होतो.
पण त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दलित साहित्य हा शब्द प्रचलित झाला, लोकांना तो आवडला. म्हणजे एकत्र येण्यासाठी वाटलं, कारण जातीचं काही संमेलन घेऊ शकत नाही, तर निदान जे दलित आहेत ज्यांना त्रास झाला त्यांचं साहित्य केलं. पण पुढे लोकांना, आपल्या लोकांना दलित ह्या शब्दाचा देखील त्रास होऊ लागला की काय तुम्ही दलित म्हणतो, साहित्य काय दलित असतं का? ही गोष्ट खरं काय, साहित्य दलित नसतं. आणि मीही सांगतो की दलितत्व ही मिरवण्याची गोष्ट नाही, मिटवण्याची गोष्ट आहे. आम्ही दलितत्व उभारायला नाही निघालो, संपवायला निघालो आहोत. तर हे दलितत्व संपवलं पाहिजे. मग विचार आला की आपल्याकडे काय नवीन नाव घेता येईल आपल्याला. तर आम्ही असा विचार केला की बाबासाहेबांची महायात्रा कशी होती पहा. मूक नायक ते प्रबुद्ध नायक, बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारताकडून प्रबुद्ध भारताकडे जाण्याचा मार्ग बाबासाहेबांनी केला. म्हणून आम्ही ते प्रबुद्ध साहित्य संमेलन ठेवलं. आणि पहिल्या प्रबुद्ध साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील टेक्सास गायकवाड यांनी मला दिलं आणि देहू रोडला ते संमेलन झालं. या सगळ्या झाल्या घटना. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जय भीम. जय भीम हा जो मंत्र आहे, हा जो नारा आहे, हा फार पूर्वी हरिदास आवळे बाबूने दिला. तो कशा करता की आपल्या लोकांना एकमेकाचं अभिवादन कसं करायचं. कारण या देशामध्ये अभिवादन करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहे. कुणी नमस्कार करतं, कुणी असं करतं, कुणी सलाम करतं, कुणी काय करतं. आपण काय करायचं, आपण काय म्हणायचं. तेव्हा त्यांनी एक स्वाभिमानाचा मंत्र दिला, एक उद्घोषणा दिली. ती घोषणा अशी होती की जय भीम. आणि लोकांच्या ही मनापर्यंत, काळजापर्यंत पोहोचली. आणि त्यामुळे बाबासाहेब असताना लोक जय भीम म्हणू लागले. आणि सर्व भारतामध्ये ही घोषणा प्रसिद्ध झाली. फार पूर्वी मला असं वाटतं की जवळजवळ 50 वर्षापूर्वी मी वाचलं, एका सारिकेत लेख वाचला, जय भीम या नावाचा लेख. की बा लोक कोणी रामराम करतं, कोणी नमस्कार करतं, कोणी प्रणाम करतं. पण ह्या लोकांनी नवीन सुरू केलेलं जय भीम, तर हे काय आहे जय भीम. तर असं त्यांना वाटलं की जय भीम काय आहे. तर ही सुरू झाली. आणि याच्यामध्ये एक फार मोठी अशी भावना निर्माण झाली की आपण काय होऊ शकतो, आपल्याला काय करायचं आहे, आपला मार्ग कुठला आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मी जे पहिल्यांदा सांगितलं की मुक्ता साळवेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या जय भीमनं दिलेली आहे. तर तो जय भीम असा आहे की आम्ही या उद्घोषणेमध्ये आम्ही सांगतो आहोत की आम्ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मानणाऱ्या या संविधानाचा आदर करतो, या देशाचा सन्मान करतो, या देशाशी आम्ही खऱ्या अर्थानं एकनिष्ठ आहोत, या देशाचे आम्ही स्वामी आहोत. कारण आमच्या परिश्रमातून हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा हे साहित्य हे आमचं साहित्य झालं पाहिजे. आणि हा समाज हा समतेकडे गेला पाहिजे. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही, आम्ही सर्वावरती प्रेम करतो आहोत. आम्ही बुद्धाचं तत्त्वज्ञान आमच्या मनावरती बाबासाहेबांनी बिंबवलेलं आहे. कारण आम्ही सुद्धा मूळचे बौद्ध विचारधारेचे आहोत. श्रमण संस्कृतीतून आमची संस्कृती आलेली आहे. आणि म्हणून आमच्या मनावरती तो विचार आहे की आपण सर्वांना बरोबर घेऊन जावं. आणि साहित्य या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. साहित्य म्हणजे जे सगळ्यांना सहित घेऊन जातं तेच आहे. साहित्य म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं. आणि म्हणून आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी या पहिल्या साहित्य संमेलनाची योजना केली आहे. आणि याचं नाव जय भीम साहित्य संमेलन ठेवलं आहे. आज सर्व देशामध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे, संविधानावरती संकट निर्माण झालेलं आहे, अनेक गोष्टीची जी एक ज्याला आपण म्हणतो भीषणता दिसते आहे, त्याचं निवारण करण्याचं काम या जय भीम घोषणेने होईल असं मला वाटतं. म्हणून हे नाव आम्ही ठेवलेलं आहे जय भीम साहित्य संमेलन. पूर्वी हे फक्त काव्य संमेलन होतं, पण आता आम्ही साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे. आणि या जय भीम साहित्य संमेलनाद्वारे ज्या विविध जाती जमाती आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना हा जो नारा आहे, जी गर्जना आहे, हा जो उद्घोष आहे, ही जी आरती आहे, ही आम्ही बाबासाहेबांच्याबद्दल केली. ही बाबासाहेबांच्याबद्दलची आमची आस्था, निष्ठा ही आम्ही या जय भीमद्वारे व्यक्त करीत आहोत.
आणि हे व्यक्त करण्याची संधी आज तुमच्यामुळे आम्हाला मिळाली, याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.